स्वामी समर्थ. आज आषाढ अमावस्या 5 जुलै 2024. आषाढ अमावस्या, ज्याला अमावस्याई असेही म्हणतात, अमावस्येच्या दिवशी विधीद्वारे पूर्वजांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी समर्पित आहे. आजची ज्येष्ठ अमावस्या पितरांना समर्पित केली जाते. आषाढ अमावस्या हा भगवान विष्णू आणि भगवान शिव देवतांची पूजा करण्यासाठी आहे. त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आहे. पूर्वजांचा सन्मान करायचा आणि आशीर्वाद मिळवण्याचा हा दिवस आहे. आषाढ अमावस्या तिथी 5 जुलै 2024, म्हणजे आज पहाटे अमावस्या तिथी सुरू होते. 4:57 अमावस्या सुरू होते आणि समाप्ती 6 जुलै रोजी पहाटे 4:26 हा अमावस्या संपणार आहे. म्हणजे चंद्राने पाहिलेली जी अमावस्या असते ती ग्राह्य धरली जाते. म्हणजे आज 5 जुलैची अमावस्या ही ग्राह्य धरली जाते. आणि पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी आपण पितृतर्पण, पिंडदान आणि मृत आत्म्यांच्या उद्धारासाठी गायत्रीपद आयोजित करणे, त्याचबरोबर वेगवेगळे विधी केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन चंद्राचा जो टप्पा असतो, जेव्हा चंद्र जवळजवळ अदृश्य असतो आणि त्याची स्थिती ही किंवा ऊर्जा कमी असते, तेव्हा भावना आणि भावनांचे प्रतीक असते किंवा आहे. ध्यान आणि योग यासारख्या आध्यात्मिक कार्यासाठी हा काळ उत्तम आहे. गंगा नदीत पवित्र स्नान करणे देखील अत्यंत शुभ आहे. आपल्याला जर गंगा नदीत जाता येत नसेल तर आपण गंगाजळ पाण्यामध्ये टाकून आंघोळ केले तरी चालेल आणि हे करणे खूप पुण्यकारक मानले जाते. पंचगव्य लावून आज आंघोळ केल्याने आपल्या डोक्यातील वाईट विचार निघून जातात. या दिवशी ब्राह्मणांना त्यांच्या घरी आमंत्रित करून त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या नावे सात्विक अन्न, वस्त्र आणि दक्षिणा देतात. कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष हा विधी सदस्य पितृतर्पण हे पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी करतात. ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी हे कोणतेही विधी करू नयेत. ही प्रथा पूर्वजांच्या उपासनेची खोल रुजलेली परंपरा आणि आध्यात्मिक संबंध आहे. पितृतर्पण हे आई वडील मृत झाल्यानंतर करतात, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आषाढ अमावस्या 2024ला आपल्याला सकाळी लवकर उठून सगळं घर पवित्र करायचे आणि स्वतःसुद्धा पवित्र व्हायचे. गंगा नदीत पवित्र स्नान, आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे पंचामृत किंवा गोमूत्र टाकून जर तुम्ही आंघोळ केलं तर 100% त्याचा लाभ होतो. लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी पितृपूजा किंवा पितृसूक्त, पितृस्तुती ही दक्षिणेकडे तोंड करून वाचन केल्याने सुद्धा पितरांना शांती भेटते. काळे तीळ टाकून हवन करू शकता. काही लोक गरजूंना जेवण देण्यासाठी खाद्यपदार्थाचे स्टॉलही आयोजित करतात. असे केल्याने अन्नदानाचे पुण्य मिळते. पितरांच्या उद्धारासाठी गायत्रीपद आयोजित करा. या दिवशी कावळ्याला घास ठेवला आणि जर तो तुम्ही तुमच्या आवडते व्यक्ती जो एक्सपायर झाला आहे किंवा मृत पावला आहे
त्याच्या नावाने कावळ्याला जर त्याचा आवडता पदार्थ ठेवला आणि कावळ्याने तो खाल्ला तर पितृदोष कमी होतो. मुंग्यांना रोज आपण साखर टाकतो, पंचमहायज्ञ करतोच. त्याचबरोबर श्वान आणि गायींना हे खाऊ घालणे अत्यंत पुण्यकारक मानले. गाईला जर तुम्ही घास दिला तर तुमच्या घरातील स्वयंपाकघरातील सगळे दोष कमी होतात. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. ब्राह्मण किंवा योग्य पुरोहितांना घरी बोलवा, त्यांना सात्विक आहार देऊन वस्त्रे व दक्षिणा द्या. अमावास्येला दक्षिणा दान करणे आणि जेव्हा आपण ब्राह्मणांना पेढा किंवा दक्षिणा देतो तेव्हा त्यांनी रिटर्न आपल्याला काही दिलं तर ते घ्यायचं नसतं. आपण पाहतो वर्षभरातील मौनी अमावस्या, सोमवती अमावस्या, शनिवारी अमावस्या, कार्तिक अमावस्या, महालया किंवा सर्वपित्री अमावस्या, हरियाली अमावस्या आणि वट अमावस्या ह्या सगळ्या धर्मातील प्रमुख अमावस्या मानल्या जातात. हा दिवस चंद्राला समर्पित आहे, त्यामुळे हा दिवस शक्तिशाली मानला जातो. चंद्राला समर्पित म्हणजे अमावस्या ही चंद्र सायंकाळी उगवतो त्याप्रमाणे चंद्राचा जो टायमिंग असतो त्यावेळेस जी तिथी असते त्याला अमावस्या म्हणतात. आणि पौर्णिमा ही सूर्याने पाहिलेली असावी, म्हणजे तिथी आपली ही सूर्याच्या किरणांनुसार असावी. जन्मजात पत्रिकेमध्ये चंद्रांचे स्थान अशुभ आहे, त्यांच्यासाठी हा काळ अशुभ मानला जातो. ज्यांच्या पत्रिकेतील चंद्रग्रह दूषित आहे त्यांना अमावस्येला त्रास होणे अशा काही घटना घडू शकतात. चंद्राच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. अमावस्येच्या दिवशी शनी संबंधित उपाय करावेत आणि पितृजांना किंवा पूर्वजांना समर्पित हवन करणे. हवन हे फक्त काळे तीळ, तूप यानेच करावे. चंद्र उपाय: जर तुमच्या जन्मपत्रिकेत चंद्राची स्थिती वाईट असेल तर त्याचा तुमच्या जीवनावर किंवा मनस्थितीवर, भावनांवर खूप वाईट परिणाम नक्कीच तुम्हाला दिसून येईल. आणि अमावस्येच्या दिवशी तुमची चिडचिड होणे, विनाकारण तोंडातून अपशब्द निघणे हे असे प्रकार आपल्या पत्रिकेतील चंद्राच्या वाईट स्थितीमुळे सुद्धा होऊ शकतात. उत्साही वाटत नाही. तुम्ही जर असं तुम्हाला वाटत असेल तर संध्याकाळी चंद्राला जल अर्पण केले पाहिजे. तुम्ही भगवान शिवांना जल अर्पण करू शकता. भगवान शिव हे ब्रह्मांड आहेत आणि केवळ भगवान शिवच तुम्हाला त्यांच्या वाईट प्रभावापासून वाचवू शकतात. श्री स्वामी समर्थ. अमावस्येला अन्नदान करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर परान्न घेऊ नये. अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवशी परान्न हे वर्ज्यच आहे. श्री स्वामी समर्थ.